जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद. इयत्ता 6वी, विषय विज्ञान, घटक आहे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. आपल्या सभोवती अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात. काही खुरट्या तर काही वनस्पती उंच असतात, तर काही पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना दिसतात. एवढेच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्येही आपल्याला विविधता आढळते. या पाठामध्ये आपण वनस्पती व प्राणी यामध्ये असणारी विविधता अभ्यासणार आहोत. वनस्पतींचे प्रकार. एक आहे स्वयंपोषी, 2 परपोषी, 3 कीटकभक्षी. स्वतःचे अन्न स्वतः तयार करणाऱ्या वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. उदाहरणार्थ आंबा, वड, डाळिंब. अन्नासाठी इतर वनस्पतीवर अवलंबून असलेल्या वनस्पतीस परपोषी वनस्पती असे म्हणतात. उदाहरणार्थ अमरवेल, बुरशी, बांडगुळ. कीटकांना खाणाऱ्या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती म्हणतात. उदाहरणार्थ घटपर्णी. वनस्पतींची रचना. वनस्पतीचे अवयव आहेत मूळ, खोड, पान आणि फूल, फळ. मूळ माती घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देते, पाण्याचे व पोषण तत्वाचे वहन करते. मुळाचे 2 प्रकार आहेत, तंतुमूळ आणि सोटमूळ. दुसरं आहे खोड. वनस्पतीची उंची व आकार खोडांवर अवलंबून असतो. खोड हे अन्न निर्मिती, अन्नवहन व अन्नसाठा करते. तिसरा घटक आहे पान. पान हे पसरट असते. अन्न निर्मितीमध्ये यांची महत्त्वाची भूमिका आहे. चौथा आहे फूल. वनस्पतीचा हा आकर्षक भाग आहे. फुलांना विशिष्ट रंग व आकार असतो. 5वा घटक आहे फळ. फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात. फळांमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. उदाहरणार्थ डाळिंब, आंबा. वनस्पतींचे उंचीनुसार वर्गीकरण. वृक्ष, झुडूप, रोपटे आणि वेली. पहिला आहे वृक्ष. वनस्पती उंच वाढतात. त्यांचे खोड टणक व मजबूत असते. त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात. उंच व आकाराने मोठे व बहुवार्षिक असतात. उदाहरणार्थ वड, पिंपळ, नारळ, आंबा. दुसरे आहे झुडूप. जमिनीलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात. वृक्षाच्या तुलनेत त्यांची उंची व आकार लहान असतो. उदाहरणार्थ जास्वंद, गुलाब, कोरंटी. तिसरा आहे रोपटे. 1 ते 1.5 मीटरपर्यंत उंच वाढतात. रोपट्यांची खोडे ही वृक्ष व झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात. उदाहरणार्थ तुळस. चौथा आहे वेली. आधाराची मदत घेतात, तर काही वेली जमिनीवर पसरतात. वेलींचे खोड हे अतिशय लवचिक, मऊ व हिरवे असते.